Hello student, welcome in today's session. Today I will taught you filariasis or elephantiasis. In last video we have seen about that ascariasis and amoebiasis. Today we are going to learn the filariasis or elephantiasis. Filariasis, it is one of the infectious disease, contagious disease caused by a nematode, caused by a worm which infecting on the lower extremities and upper extremities. आपले जे हात आणि पाय आहेत म्हणजे पुढचे हालचाल करणारे अवयव आणि खालचे हालचाल करणारे अवयव ज्याला आपण फोर लिम्स आणि हिंड लिम्स किंवा हात आणि पाय म्हणतो त्यांचं हे एक कॉन्टॅजियस इन्फेक्शन आहे किंवा आपण म्हणू मांड्यांपासून गुडघ्यापर्यंत गुडघ्यापासून परत लेग्सपर्यंत इन्फेक्ट होणारी ही एक डिसीज आहे जी मॉस्किटोद्वारे पसरते. ओके, इट इज वन ऑफ द कॉन्टॅजियस डिसीज स्प्रेड बाय मॉस्किटो. डास किंवा मच्छर यांच्याद्वारे पसरल्या जाणारी ही संसर्गजन्य रोग आहे. ही एक संसर्गजन्य डिसीज आहे. ओके, जी एक इन्फेक्टेड पर्सनला जर मॉस्किटो चावला तोच सेम मॉस्किटो दुसऱ्या पर्सनला चावला तर त्या व्यक्तीला हत्ती रोग किंवा आपण फिलारियासिस म्हणतो तो होऊ शकतो. What is called as elephantiasis. या रोगामध्ये जो इन्फेक्टेड व्यक्ती आहे, इन्फेक्टेड पर्सन आहे, त्याचे पाय मेनली इट अफेक्ट ऑन द लोअर एक्स्ट्रीमिटी. त्या व्यक्तीचे पाय हे हत्तीच्या पायासारखे सुजतात. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, एलिफंटियासिस म्हणतो, हत्ती रोग म्हणतो. अँड इट इज व्हेरी डेंजरस बिकॉज इट इज कॉन्टॅजियस, इट इज इन्फेक्शियस, इट इज स्प्रे फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू द हेल्दी पर्सन. तो रोगी माणसापासून निरोगी माणसापर्यंत पोचू शकतो. त्यामुळे आपण याला काय म्हणू, इट इज अन हजार्डस अँड हार्मफुल डिसीज. ओके, द कॉझेटिव्ह एजंट्स आर कुणाद्वारे होतो. मॉस्किटो इट इज ओनली अ वेक्टर. जसं मलेरियामध्ये आपण बघितलं की मॉस्किटो हे फक्त माध्यम आहे, डास हे फक्त माध्यम आहे जो इन्फेक्टेड व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीला हा रोग पसरवतो. बट द मेन कॉझिटिव्ह एजंट इज वन ऑफ द राउंड वन ऑफ द नेमॅटोड. एक पर्टिक्युलर लार्वी आहे, अळी आहे, ज्यातून हा रोग होतो, ज्याला आपण काय म्हणू, दॅट नेम इज कॉझिटिव्ह एजंट इज वुचेरिया बॅनक्रॉफ्टी. इट इज ऑल्सो अ ब्रुजिया मलाई अँड ब्रुजिया टिमोरी. देर आर 3 types of nematode which causes this disease, that is, I will repeat this, Wucheria bancrofti, Brugia malai and Brugia timori. That main causative agent is Wucheria bancrofti which causes the elephantiasis, especially lymphatic systems of filariasis. Again, that filariasis, it can be classified into 3 types depending upon the organ that infected by the larvae. अळ्या कुठल्या अवयवाला इन्फेक्ट करतात त्यावरून फिलारियासिसचे 3 प्रकार पडतात. ओके, दॅट इज फिलारियासिस आर ऑफ 3 टाइप्स. लिम्फॅटिक फिलारियासिस, वेन द लार्वी it is or Wucheria bancrofti, that nematode infected on the lymphatic nodes, lymphatic system. What is the lymphatic system? It is just like a circulatory system, it having a lymphatic node, lymphatic vessels, lymphatic capillaries. आणि लिम्फ नोड अशा जागा आहेत जिथं ब्लडसारखं एक फ्लुइड तयार होतं पण जे लाल नसतं, पांढरट पिवळसर द्रव जो इम्युनिटी वाढवतो आपला, त्याला लिम्फॅटिक फ्लुइड म्हणू आपण. लिम्फॅटिक वेसलमधून ते वाहत असतं, ऑर्गनपर्यंत लिम्फॅटिक कॅपिलरीजच्या माध्यमातून पोचत असतं. आणि लिम्फॅटिक नोड म्हणजे अशा जागा जिथं हे लिम्फॅटिक फ्लुइड तयार होत असतं. ओके, तर लिम्फॅटिक वेसल्सला होणारा आजार म्हणजेच लिम्फॅटिक फिलारियासिस असेल. सबक्युटॅनियस फिलारियासिस म्हणजे त्वचेच्या खाली जी लेअर आहे, सबक्युटॅनियस लेअर, वेन इट इज इन्फेक्टेड बाय द वुचेरिया बॅनक्रॉफ्टी और द ब्रुजिया मलाई और ब्रुजिया टिमोरी, देन इट इज कॉल्ड एज सबक्युटॅनियस filariasis. And third one, the serous cavity filariasis, when any organ it is lined by the serous layer, the internal most layer, that is the outer layer fibrous layer and the innermost layer it is serous layer. कुठल्याही अवयवाला 2-3 लेअर असतात, एक म्युकस, मग फायब्रस, मग सिरस. जसं पोटाच्या आहेत, इंटेस्टाईनच्या आहेत, तर सिरस कॅव्हिटीचा
फिलारियासिस, त्याला आपण सिरस कॅव्हिटी फिलारियासिस म्हणू. ओके, तर हे इन्फेक्शन 3 प्रकारचं असू शकतं, लिम्फॅटिक सिस्टीमचं, सबक्युटॅनियस लेअरचं आणि सिरस कॅव्हिटीचं. तर लिम्फॅटिक सिस्टीमचं असेल तर इट इज कॉल्ड ॲज लिम्फॅटिक फिलारियासिस, सबक्युटॅनियस लेअरचं असेल तर इट इज कॉल्ड ॲज सबक्युटॅनियस फिलारियासिस, आणि सिरस कॅव्हिटीचं असेल तर सिरस कॅव्हिटी फिलारियासिस. ओके, अँड द लिम्फॅटिक फिलारियासिस स्पेशली कॉल्ड ॲज एलिफंटियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिसला आपण काय म्हणू, दॅट एलिफंटियासिस म्हणू, बिकॉज द लेग्स आर स्वोलन लाईक द लेग्स ऑफ एलिफंट. ओके, देन व्हॉट आर अबाउट द साइन्स अँड सिम्टम्स? दॅट फर्स्ट साइन इज edema with the thickening of skin and tissue. Edema, what is the edema? It is the accumulation of fluid inside the tissue. पाण्याच्या पिशव्या तयार होतात त्वचेच्या खाली, म्हणजेच त्वचा सुजते आणि पाण्याच्या अमाऊंटनी, लिक्विड अमाऊंटनी त्या जागचं आपण म्हणू सरफेस एरिया वाढतो, ती स्वोलन होते आणि फुगल्यासारखी वाटते. पाण्याचं जमा होणं आपण म्हणू, दॅट इज कॉल्ड ॲज एडेमा, ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटरी फ्लुइड, लिम्फॅटिक फ्लुइड, दॅट इज एडेमा विथ थिकनिंग ऑफ स्किन, आणि त्याच्यामुळे त्वचा जाड झाल्यासारखी वाटते. अँड अंडरलाईन टिश्यू ऑल्सो, म्हणजेच आपल्या त्वचेच्या खाली ज्या वेगवेगळे टिश्यू आहेत, वेगवेगळे सेल्सचे ग्रुप आहेत तिथं, आणि त्वचेमध्ये काय साचायला लागतं, पाण्यासारखे फ्लुइड साचायला लागतात, दॅट इज कॉल्ड ॲज एडेमा. दॅट ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटरी फ्लुइड इन द स्किन बाय द थिकनिंग ऑफ स्किन अँड द अंडरलाईन टिश्यूज, दॅट इज कॉल्ड ॲज एडेमा, त्याला आपण एडेमा म्हणू. देन दॅट इट अफेक्ट, फिलारियासिस अफेक्ट द लेग्स, आर्म्स, आपण म्हणू हालचाल करणारे अवयव जे आहेत, हात, पाय, ब्रेस्ट अँड द स्क्रोटम. Scrotum, these are the sac-like structure in which male reproductive part, that is the testes, are present. Testes ज्या सॅकमध्ये प्रेझेंट आहेत त्या सॅक्सला, त्या कॅव्हिटीला आपण स्क्रोटम्स किंवा स्क्रोटल कॅव्हिटी म्हणतो, स्क्रोटल पाउचेस म्हणतो. ओके, दॅट इट कॅन इन्फेक्ट फिलारियासिस, दॅट वर्म्स, वुचेरिया बॅनक्रॉफ्टी, ब्रिजिया टिमोरी, ब्रिजिया मलाई, दे कॅन इन्फेक्ट. कुठल्या कुठल्या पार्टला इन्फेक्ट करतात? आर्म्स, लेग्स, ब्रेस्ट अँड स्क्रोटम, हात, पाय, ब्रेस्टचा भाग आणि स्क्रोटमचा भाग ते इन्फेक्ट करू शकतात. जेव्हा स्क्रोटमचा भाग इन्फेक्ट करतील तेव्हा तिथे पाण्यासारखे फ्लुइडच्या पातळ भाग तयार होतील. देन ब्रेस्टमध्ये सुद्धा वॉटरी ॲक्युम्युलेशन होईल, पाणी जमा झाल्यासारखं होतं, त्यामुळे सूज येते आणि ती त्वचा जाडसर होते. ओके, देन दॅट लिम्फॅटिक नोड्स अँड वेसल्स आर अफेक्टेड. Where the lymphatic fluid is formed, that places are called as lymphatic nodes. ते lymphatic nodes, lymphatic vessels त्या अफेक्ट होतात या डिसीजमध्ये. जस्ट लाईक अ ब्लड, लिम्फॅटिक फ्लुइड इट इज ऑल्सो वन ऑफ द सर्क्युलेटरी फ्लुइड. पण त्याचा महत्त्वाचा भाग काय असतो की इट इन्क्रीजेस द इम्युनिटी, इट डिस्चार्ज द एक्सक्रीटरी वेस्ट मटेरियल फ्रॉम द ब्लड, इट टेक्स द एक्सक्रीटरी वेस्ट मटेरियल फ्रॉम द ब्लड अँड इट लोअर्स डाऊन द इन्फेक्शन्स ऑफ द बॉडी, इट प्रोव्हाइड द टफ इम्युनिटी टू द बॉडी. आणि लिम्फॅटिक सिस्टीम जर अफेक्ट झाली तर त्या व्यक्तीची इम्युनिटी नक्कीच अफेक्ट होते. ओके, देन द लेग्स आर सोलन लाईक द लेग्स ऑफ एलिफंट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज एलिफंटियासिस. त्यामुळे आपण याला एलिफंटियासिस म्हणतो, हत्ती रोग म्हणतो, कारण याच्यामध्ये हातही सुजण्याचे चान्सेस असतात, बट मोस्ट ऑफ द इन्फेक्टिंग ऑन द लेग्स, देअरफॉर लेग्स आर सोलन लाईक अ लेग्स ऑफ एलिफंट, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज एलिफंटियासिस. ओके, देन दॅट काय म्हणू आपण याला, लिम्फिडेमा. लिम्फिडेमा, व्हॉट इज लिम्फिडेमा? अगेन एडिमा म्हणजे पाणी जमा होणं म्हटलं आहे, पाण्यासारखे जे फ्लुइड आहेत बॉडीमध्ये ते जमा होणं एका जागी. तर लिम्फिडेमा म्हणजे लिम्फॅटिक वेसल्समध्ये लिम्फॅटिक फ्लुइड एका जागी जमा होणं, अंडरलाईन टिश्यूमध्ये एका जागी जमा होणं, ॲक्युम्युलेशन ऑफ लिम्फॅटिक फ्लुइड इन द अंडरलाईन टिश्यू, इन द स्किन, अँड दॅट कॉजेस द स्वेलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. इट इज कॉल्ड ॲज लिम्फिडेमा. लिम्फॅटिक नोड्स, लिम्फॅटिक वेसल्स साईजमध्ये सुचतात कारण लिम्फ त्या ऑर्गनपर्यंत पोचत नाही, ते जमा होतं एकाच जागी. ओके, देन सिक्रिशन ऑफ इन्फेक्शियस फ्लुइड. आपल्या बॉडीमध्ये हे फ्लुइड जास्त, जे नॉर्मल फ्लुइड आहे ते तर सिक्रेट होतात, पण जास्ती कधी सिक्रेट व्हायला लागतात, ह्या लार्वीला बाहेर काढण्यासाठी त्यांचं अमाऊंट काय होतं, वाढतं. इट इज वन ऑफ द अपोजिंग मेकॅनिझम. ओके, देन हायड्रोसील. हायड्रो मीन्स वॉटर, सील मीन्स द कॅव्हिटी. There is a formation of a coelom, formation of a cavity by the water. पाण्यासारखी कॅव्हिटी तयार होते, पाण्याच्या जागा तयार होतात. कुठे? टेस्टीजमध्ये. टेस्टीज आर सोलन ड्यू टू द accumulation of fluid inside the testes, that is called hydrocele. टेस्टीज साईजमध्ये सुचतात, त्याच्यामध्ये पाण्याच्या पिशव्या, पाण्याचं ॲक्युम्युलेशन म्हणजेच पाणी जमा होतं तिथे, आणि देअरफॉर इट कॅन बी ऑपरेटेड. त्या ऑपरेटेड पण कराव्या लागतात. तर हत्ती रोगामध्ये
टेस्टिस स्क्रोटमसुद्धा इन्फेक्ट होऊ शकतं, अफेक्ट होतं. ओके, व्हॉट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन? अगेन आपण बघितलेलं आहे की द वेक्टर इज मॉस्किटो. वेक्टर म्हणजे मेडिएटर, रोग पसरवणारा एजंट कोण आहे? मॉस्किटो आहे. रोग कुणाद्वारे होतो? तो उचेरिया बॅनक्रॉफ्टी या अळीद्वारे होतो, निमॅटोडद्वारे होतो. बट दिस डिसीज इज ट्रान्समिटेड बाय द फिमेल मॉस्किटो, दॅट इज द क्युलेक्स. इट इज ट्रान्समिटेड बाय फिमेल क्युलेक्स मॉस्किटो, that when that particular mosquito which is taken the blood meal from the infected person. बघा, जो व्यक्ती इन्फेक्टेड आहे त्याच्या शरीरातून जेव्हा एखादा मॉस्किटो रक्त पितो, इट टेक्स द ब्लड मिल, त्यावेळेस त्याच्या शरीरात मायक्रोफिलारी, एकदम मायक्रोस्कोपिक वर्म्स जातात जे ब्लडमध्ये डायग्नोसिस केले जातात. तर ते वर्म्स मॉस्किटो इंजेस्ट करतो. ओके, देन दॅट वर्म्स गोज टू द गट ऑफ दॅट मॉस्किटो, त्याच्या घशामध्ये जातात. देन इट इज ट्रान्सफर टू द थोरासिक मसल्स ऑफ दॅट मॉस्किटो, त्याच्या छातीच्या मसल्समध्ये त्या जातात. असतोच केवढा मॉस्किटो, पण जेवढ्या काही मसल्स असतील त्याच्यामध्ये तो तिथे ट्रान्सपोर्ट होईल. देन फ्रॉम दॅट thoracic muscles, that particularly microfilari, they are grows up to the adult. ते थोडेसे मोठे व्हायला लागतात, प्रौढ व्हायला लागतात, अँड दॅट गोज अप टू द हेड ऑफ दॅट मॉस्किटो. बघा, एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीचं रक्त एखाद्या मॉस्किटोनी पिलं, ज्याला हत्तीरोग झालेला आहे, त्या मॉस्किटोच्या शरीरात काय चाललं आहे? त्या मॉस्किटोनी जेव्हा रक्त पिलं त्या रक्तातून छोटे मायक्रोफिलारी येतात, छोटे वर्म्स येतात, हे छोट्या आळ्या येतात. त्या आळ्या त्याच्या छातीच्या घशामधून छातीच्या मसल्समध्ये जातात. छातीच्या मसल्समधून डोक्यापर्यंत जाईपर्यंत त्याची वाढ होते, ॲडल्ट होतो. आणि जेव्हा तो सेम मॉस्किटो एखाद्या दुसऱ्या हेल्दी व्यक्तीला चावतो, त्याच्या शरीरात लिम्फॅटिक टिश्यूमध्ये हे ॲडल्ट लार्वी सोडले जातात. ओके, दॅट ॲडल्ट लार्वी स्प्रेड अप इनटू द लिम्फॅटिक टिश्यू, लिम्फॅटिक नोड, लिम्फॅटिक वेसल्स. इट कॉजेस एडेमा, इट कॉजेस लिम्फिडेमा. अंडरलाईन टिश्यूज आर सोलन, दे थिकनिंग देअर स्किन. म्हणजे आपली त्वचा रट्ट व्हायला लागते, पाण्याच्या पिशव्या तयार व्हायला लागतात, पाणी ॲक्युमुलेट व्हायला लागतं, इडेमा होतो किंवा लिम्फिडेमा होतो, लिम्फॅटिक टिश्यू इन्फेक्ट होतात. अँड दॅट ॲडल्ट वर्म्स इन अ लिम्फॅटिक सिस्टीम, दे आर कन्वर्टेड इनटू ऑर दे आर गिविंग बर्थ टू देअर स्मॉल फिलारी, देअर स्मॉल ऑफ स्प्रिंग्स, दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोफिलारी. आणि पुन्हा हे मायक्रोफिलारी जेव्हा एखादा मॉस्किटो चावेल त्या व्यक्तीला त्याच्या गटमधून थोरॅसिक मसल्समध्ये जातात. अशी ही सायकल पूर्ण सुरू असते. कुणाची? दॅट वुचेरिया बॅनक्रॉफ्टी कसा डेव्हलप होत जातो इन द, किंवा कसा इन्फेक्ट होत जातो इन द बॉडी ऑफ ह्युमन बीइंग, इन द बॉडी ऑफ मॉस्किटो. जस्ट लाईक अ मलेरिया, 2 लाईफ स्टेजेस ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉझिटिव्ह एजंट इज देअर. ज्यामुळे रोग होतो त्या या वर्म्सच्या मॉस्किटोच्या शरीरात आणि आपल्या शरीरात काय काय स्टेजेस पूर्ण होतात. जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरात हे मॉस्किटोच्या थ्रू एंटर झालेला असतो, तो वर्म ॲडल्ट असतो, तो अजून मोठा होतो लिम्फॅटिक सिस्टीममध्ये राहून. आणि जेव्हा तो मायक्रोफिलारी त्याच्या शरीरातून एकशीत असलेले, त्यांच्या शरीरावर एक पातळ लेअर असलेले असे वर्म तयार होतात, दॅट इज मायक्रोफिलारी. हे मायक्रोफिलारी ब्लडमध्ये ट्रान्सपोर्ट होतात आणि जेव्हा एखादा मॉस्किटो चावेल इन्फेक्टेड व्यक्तीला, हे मायक्रोफिलारी त्याच्या गटमध्ये जातात, घशामध्ये मॉस्किटोच्या, नंतर थोरॅसिक मसलमध्ये, नंतर हेडमध्ये, आणि ते ॲडल्टमध्ये डेव्हलप होतात. तोच मॉस्किटो पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला चावला, निरोगी व्यक्तीला, तर त्याच्या शरीरात हे ॲडल्ट वर्म्स प्रवेश करतात. ओके, इट मेनली अफेक्ट ऑन द लिम्फॅटिक सिस्टीम. देन व्हॉट इज द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट? ॲट द मायक्रोफिलारियल स्टेजेस, जेव्हा हे छोटे छोटे वर्म्स ॲडल्टकडून निर्माण होतात ह्युमन बिंग्सच्या शरीरात, इट ट्रान्सपोर्टेड टू द ब्लड बाय अ सिम्पल ब्लड एक्झामिनेशन. बाय द ऑब्झर्वेशन ऑफ मायक्रोफिलारी इट कॅन बी डायग्नोस्ड. म्हणजे एक्झामिनेशन कसं होतं, तर ब्लडमध्ये हे मायक्रोफिलारी छोटे छोटे वर्म्स दिसायला लागतात. ओके, अँड व्हॉट इज द ट्रीटमेंट? दॅट वन ऑफ द अँटीबायोटिक, दॅट इज द डायथिल कार्बाझामाइन सिट्रेट. इट इज गिवन ट्वाइस अ डे for 3 weeks and after every 6 months it is taken for 5 days. म्हणजे रोज या डायथिल कार्बाझामाइन सिट्रेटच्या 2 टॅबलेट्स घ्याव्या लागतील एखाद्या व्यक्तीला 3 आठवड्यापर्यंत. सतत 3 आठवड्यापर्यंत 2 वेळा डायथिल कार्बाझामाइन सिट्रेट ह्या टॅबलेट घ्याव्या लागतात. आणि दर 6 महिन्याला 5 दिवस या फिलारियासिससाठी डायथिल कार्बाझामाइन सिट्रेटच्या टॅबलेट परत 2 वेळा 5 दिवस दर 6 महिन्यांनी घ्याव्या लागतील, जोपर्यंत ब्लड एक्झामिनेशनमध्ये मायक्रोफिलारीचं प्रमाण नील होत नाही, 0 होत नाही तोपर्यंत. ओके, लक्षात आली ट्रीटमेंट? दॅट डायथिल कार्बाझामाइन सिट्रेट, इट इज टेकन
2 tablets per day, that twice per day, but for the 3 weeks, continuously for the 3 weeks, and after every 6th month it is taken for twice per day for 5 days. Okay, then how this disease is prevented and controlled. शासनाकडून खूप उपाययोजना केल्या जातात, जसे गॅम्ब्युशिया फिश पाळले जातात, त्यामुळे मच्छर किंवा डासांच्या अंड्यांचं प्रमाण कमी होईल, डासांचं प्रमाण कमी होईल. बट अवॉइड द मॉस्किटो बाईट बाय यूजिंग द नेट्स. आपण मॉस्किटो नेट्स, मॉस्किटो कॉईल, दॅट मॉस्किटो फ्लुइड्स जे आहेत, लिक्विड्स जे आहेत, मॉर्टिन वगैरे ऑल आउट असे लिक्विड्स आपण वापरू शकतो, कॉईल्स वापरू शकतो, फास्ट कार्ड वगैरे यांचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून मॉस्किटो चावले नाही पाहिजेत. ओके, देन मॉस्किटो रिपेलंट क्रीमसुद्धा असतात. देन that spread up mosquito repellents in your house and around your house in your neighboring areas for avoiding the mosquito, for avoiding the increase in the number of mosquito. म्हणजेच डासांची संख्या वाढली नाही पाहिजे, त्यामुळे मेंटेन अ हायजेनिक कंडिशन इन युअर हाऊस अँड अराउंड युअर हाऊस. तुमच्या घरात आणि घराच्या बाजूला स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून डासांचं प्रमाण वाढू नये. आणि ते जर वाढलेलं असेल तर मॉस्किटो नेटचा वापर करणे, मॉस्किटो रिपेलंट क्रीमचा वापर करणे, लिक्विड्सचा वापर करणे हे आपल्याला करायला लागेल, म्हणजे जेणेकरून मॉस्किटो बाईट्स आपण टाळू शकतो. देन गॅम्ब्युशिया फिश एक चांगलं उदाहरण आहे, जे मलेरिया आणि फिलारियासिस दोन्ही कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं. का तर हा डिसीज पसरतोय फिमेल क्युलेक्स मॉस्किटोमुळे. तर that mosquito it is a vector, that is a mediator. Therefore, to decrease the amount of that infection of Wucheria bancrofti, we have to control the mosquito growth, we have to avoid the mosquito bite. ओके, आपल्याला डासांचं चावणं हेच टाळलं पाहिजे. तर आपण ही काळजी घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला मॉस्किटो चावणार नाहीत. दॅट कव्हर विथ फुल क्लॉथ ड्युरिंग द नाईट टाईम. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा स्वतःला पांघरूण आणि किंवा पायापर्यंत, हातापर्यंत फुल कपडे आपण घालून झोपू शकतो. ओके, ठीक आहे. तर दिस इज बाय द फिलारियासिस अँड एलिफंटियासिस विच इज कॉज्ड बाय वन ऑफ द राउंडवर्म निमॅटोड that is called Wucheria bancrofti or the Brugia timori or Brugia malai, but the mediator or vector is female Culex mosquito. Okay, this is all for today. Thank you student for today's video.